जेव्हा महाराज पहिल्यांदा चोळप्पा महाराजांच्या घरी गेले तेव्हा तिथे विहिरीला पाणी पडलं, कारण त्यांच्या घरची अशी अक्कलकोट बहुतांशी ओसाडा भाग होता, पाण्याची कमतरता. महाराज तिथं पोहोचल्यानंतर चोळप्पा महाराजांची पत्नीला म्हणाले की, चोळप्पा महाराज म्हणाले, येसू जरा पाणी आण म्हणे, महाराजांचे पाय धुवायचेत आपल्याला. तर पाय धुवायला जेव्हा महाराज ह्या पाय धुवायच्या उद्देशाने गेल्या तेव्हा म्हणाले पाणी एवढंच नेलं. म्हणजे पाणी अगं एवढं पाय धुवायचे. तर आई म्हणाल्या पाय कशाला, आंघोळच घालूया म्हणे, पाणी आहे का आपल्याकडे म्हणे. एवढंच एवढं गडवाभर पाणी आणलं, पाय धुवायला घेतले. महाराज म्हणतात अगं एवढी मोठी विहीर दारात असताना पाण्यासाठी कशाला रडतेस. बघा म्हणे विहीर कसली म्हणे, वांज आहे म्हणाली ती, तिला कसलं पाणी नाही किंवा काय नाही. महाराजांनी नुसतं बघितलं त्याच्यामध्ये, त्या पाण्यामध्ये लघुशंका केली आहे महाराज. त्या विहिरीमध्ये महाराजांनी त्यात लघवी केली आहे, लघुशंका केली आहे. लघुशंका केलेले पाणी ज्यांनी जिने पिलं त्यांचे आजार बरे झाल्याचे दाखले असंख्य किस्से आहेत, असंख्य. आणि त्या विहिरीला झरझरीत म्हणजे काय म्हणतात झरा पडला. ते पाणी चोळप्पा महाराज आजही त्या विहिरीला जर गेलं तर